मंगलमूर्ती मोरया। श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्री वेदव्यास भगवान की जय। श्री शुक भगवान की जय। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। सप्तम स्कंदः अथ प्रथमोध्यायः नारद युधिष्ठिर संवाद आणि जय विजयाची कथा। परीक्षिताने विचारले, ब्राह्मण, भगवान स्वतः सर्वांच्या विषयी समदृष्टी आहेत, सर्व प्राण्यांचे प्रिय आणि सुहृद आहेत। असे असताना भेदभाव करणाऱ्या सामान्य माणसाप्रमाणे त्यांनी इंद्रासाठी दैत्याचा वध कसा केला? ते साक्षात मोक्षस्वरूप आहेत, म्हणून त्यांना देवांकडून काहीही मिळवायचे नाही। तसेच ते निर्गुण असल्यामुळे दैत्यांशी त्यांचे वैर किंवा त्यांच्यापासून त्यांना उद्वेगसुद्धा नाही। हे महात्मन, भगवंतांच्या समत्वादी गुणांच्या संबंधाने आमच्या मनात मोठा संदेह निर्माण झाला आहे, आपण तो नाहीसा करावा। श्री शुक्राचार्य म्हणाले, महाराज, श्रीहरींच्या अद्भुत चरित्रासंबंधी तू सुंदर प्रश्न विचारलास। कारण भगवंतांच्या महिम्याने भगवंतांविषयी भक्ती वाढते। या परम पुण्यमय प्रसंगाचे नारदादी ऋषी मोठ्या प्रेमाने गायन करतात। आता मी श्रीकृष्ण द्वैपायन मुनींना नमस्कार करून भगवंतांच्या कथांचे वर्णन करतो। वास्तविक पाहता भगवंत निर्गुण, अजन्मा, अव्यक्त आणि प्रकृतीच्याही पलीकडील असे आहेत। असे असूनसुद्धा आपल्या मायेच्या गुणांचा स्वीकार करून ते मरणारा व मारणारा अशी दोन्ही रूपे धारण करतात। सत्व, रज आणि तम हे प्रकृतीचे 3 गुण आहेत, परमात्म्याचे नव्हेत। परीक्षिता, या तीनही गुणांचे कमी जास्त होणे एकाच वेळी नसते। वेळेनुसार भगवंत गुणांचा स्वीकार करतात। सत्वगुण वाढतो त्यावेळी देव आणि ऋषींचा, रजोगुणाच्या वाढीच्या वेळी दैत्यांचा आणि तमोगुणाचीही वाढ होते, तेव्हा ते यक्ष आणि राक्षसांचा लौकिक वाढवतात। जसा अग्नी, लाकूड इत्यादी वस्तूत असताना त्यापेक्षा वेगळा भासत नाही, पण घर्षण केल्यावर मात्र तो वेगळा दिसतो, त्याचप्रमाणे परमात्मा सर्व शरीरात असताना वेगळा असल्याचे भासत नाही। परंतु विवेकी पुरुष विचार करून त्याच्या व्यतिरिक्त अन्य वस्तूंचा निषेध करून शेवटी आपल्या हृदयातच अंतर्यामी रूपाने असणाऱ्या त्याला प्राप्त करून घेतात। जेव्हा परमेश्वर जीवासाठी शरीरे निर्माण करू इच्छितो, तेव्हा आपल्या मायेने रजोगुण वेगळा करून त्याचे अधिक्य निर्माण करतो। जेव्हा जीवरूपातील तो विचित्र योनींमध्ये रममाण होऊ इच्छितो, तेव्हा सत्वगुणाची वाढ करतो, आणि जेव्हा तो या शरीरांचा संहार करू इच्छितो, तेव्हा तमोगुणाला वाढण्याची प्रेरणा देतो। परीक्षिता, भगवान सत्य संकल्प आहेत। तेच जगाच्या उत्पत्तीला कारण असलेली प्रकृती आणि पुरुष यांचे सहकारी व आश्रय अशा कालाची निर्मिती करतात। राजा हे कालस्वरूप ईश्वर जेव्हा सत्वगुणाची वाढ करतात, तेव्हा सत्वगुणी देवतांचे सामर्थ्य वाढते, आणि तेव्हाच ते परम यशस्वी देवप्रिय परमात्मा देवांचे शत्रू असणाऱ्या रज तमोगुणी दैत्यांचा संहार करतात। राजन, जेव्हा राजसूय यज्ञाच्या वेळी युधिष्ठिरांनी एक प्रश्न विचारला होता, त्यावेळी देवर्षी नारदांनी याविषयी मोठ्या प्रेमाने एक इतिहास सांगितला होता। त्या महान राजसूय यज्ञामध्ये युधिष्ठिरांनी आपल्या डोळ्यांदेखत एक आश्चर्यकारक घटना पाहिली की चेदी देशाचा राजा शिशुपाल भगवान श्रीकृष्णांमध्ये एकरूप झाला। देवर्षी नारद तेथेच बसले होते। या घटनेने आश्चर्यचकित होऊन धर्मराजाने मुनींच्या समोर त्या यज्ञमंडपात नारदांना हा प्रश्न विचारला होता। युधिष्ठिराने विचारले, आहा, ही तर मोठी विचित्र घटना आहे। परमतत्व भगवान श्रीकृष्णांमध्ये समाविष्ट होणे हे अनन्य भक्तांना सुद्धा कठीण आहे, मग भगवंतांचा द्वेष करणाऱ्या शिशुपालाला ही प्राप्ती कशी झाली? नारद मुने, आम्ही सर्वच याचे रहस्य जाणू इच्छितो। पूर्वी एकदा भगवंतांची निंदा केल्यामुळे ऋषींनी राजा वेनाला नरकात धाडले होते। दमघोषाचा हा पुत्र पापात्मा शिशुपाल आणि दुष्ट दंतवक्त्र हे दोघेही जेव्हापासून बोबडे बोलू लागले होते, तेव्हापासून आत्तापर्यंत भगवंतांचा द्वेषच करीत आलेले आहेत। अविनाशी परब्रह्म श्रीकृष्णांना अखंड शिव्याशाप देणाऱ्या त्यांच्या जिभेला कोड कसे फुटले नाहीत, की यांना घोर नरकाची प्राप्ती कशी झाली नाही? उलट ज्या भगवंतांची प्राप्ती अत्यंत कठीण आहे, त्या भगवंतांमध्ये हे दोघेजण सर्वांच्या देखत सहजपणे विलीन झाले। वाऱ्याच्या झोताने हलणाऱ्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे माझी बुद्धी याविषयी द्विधा झाली आहे। आपण सर्वज्ञ असल्याने या अद्भुत घटनेचे रहस्य समजावून द्यावे।
श्री शुक म्हणतात, देवर्षी नारद राजाचा हा प्रश्न ऐकून अत्यंत प्रसन्न झाले. युधिष्ठिराला संबोधित सर्वजण ऐकत असता भर सभेत त्यांनी ही कथा सांगितली. नारद म्हणाले, युधिष्ठिरा, निंदा, स्तुती, सत्कार आणि तिरस्कार हे शरीराचेच असतात. प्रकृती आणि पुरुषाविषयी विवेक न केल्यामुळे या शरीराची कल्पना केली जाते. हे राजा, जेव्हा या शरीरालाच आपला आत्मा मानले जाते तेव्हा मी माझे असा भाव तयार होतो. भेद उत्पन्न होण्याचे हेच मूळ आहे. या कारणामुळेच मारणे किंवा निंदा करणे यांमुळे क्लेश होतात. हे मी आहे असा ज्या शरीराविषयी अभिमान निर्माण होतो त्या शरीराच्या वधाने प्राण्यांना आपला वध झाला असे वाटते. परंतु भगवंतांमध्ये असा अभिमान नाही, कारण ते सर्वात्मा आणि अद्वितीय आहेत. ते दुसऱ्यांना दंड देतात, तो रागाने किंवा द्वेषाने नव्हे तर त्यांच्या कल्याणासाठीच देतात. मग भगवंतांविषयी हिंसेची कल्पना कशी करता येईल? म्हणून वैरभावाने किंवा वैर सोडून, भयाने, स्नेहाने किंवा इच्छा मनात धरून कसेही असो आपले मन भगवंतांच्या ठिकाणी लावले पाहिजे. म्हणजे भगवंत त्याला वेगळा मानित नाहीत. माझे तर असे ठाम मत आहे की वैरभावाने मनुष्य भगवंतांमध्ये जितका तन्मय होऊन जातो तितका भक्तियोगाने होत नाही. गांधील माशी किड्याला आणून मातीच्या घरट्यात बंदिस्त करते आणि वारंवार येऊन त्याला नांगी मारते, तेव्हा तो किडा भीती आणि उद्वेगाने त्या माशीचे चिंतन करीत तिच्यासारखाच होऊन जातो. मायेने मनुष्य झालेल्या भगवान श्रीकृष्णांशी वैर करणारे सुद्धा सतत त्यांचे चिंतन करता करता पापरहित होऊन त्यांनाच प्राप्त झाले. जसे भक्तीने भक्त, तशीच अनेक माणसे कामनेने, द्वेषाने, भीतीने किंवा स्नेहाने आपले मन भगवंतांमध्ये लावून आपली सर्व पापे धुवून टाकून भगवंतांना प्राप्त झाली. महाराज गोपींनी प्रेमाने, कंसाने भयाने, शिशुपाल, दंतवक्त्र इत्यादी राजांनी द्वेषाने, यदुवंशीयांनी नात्याच्या संबंधाने, तुम्ही स्नेहाने आणि आम्ही भक्तीने आपले मन भगवंतांमध्ये लावले आहे. भक्तांच्या व्यतिरिक्त भगवंतांचे चिंतन करणारे जे 5 प्रकारचे पुरुष आहेत त्यांपैकी कोणाशीही राजा वेनाची तुलना होऊ शकत नाही. म्हणून कसे का असेना आपले मन भगवान श्रीकृष्णांमध्ये लावले पाहिजे. महाराज, याशिवाय तुझे मावस भाऊ शिशुपाल आणि दंतवक्त्र हे दोघेही भगवान विष्णूंचे मुख्य पार्षद होते. ब्राह्मणांच्या शापामुळे या दोघांना आपल्या पदावरून खाली यावे लागले. युधिष्ठिराने विचारले, भगवंतांच्या पार्षदांना सुद्धा पदभ्रष्ट करणारा शाप कोणी दिला होता? तो कोणता होता? भगवंतांचे अनन्य भक्तांचा जन्म व्हावा ही गोष्ट विश्वास ठेवण्याजोगी वाटत नाही. वैकुंठात राहणारे लोक प्राकृत शरीर, इंद्रिये, प्राणांविरहित असतात. त्यांचा प्राकृत शरीराशी संबंध कसा आला ते आपण सांगावे. नारद म्हणाले, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनकादी ऋषी एके दिवशी तिन्ही लोकांमध्ये स्वच्छंदपणे विहार करीत असता वैकुंठात जाऊन पोहोचले. वास्तविक हे सर्वांपेक्षा ज्येष्ठ आहेत, परंतु 5-6 वर्षांच्या बालकांसारखे दिसतात. ते वस्त्रसुद्धा नेसत नाहीत. त्यांना सामान्य मुले समजून द्वारपालांनी त्यांना आत जाऊ दिले नाही. यामुळे रागावून त्यांनी द्वारपालांना शाप दिला की, मूर्खांनो, भगवान विष्णूंच्या रजतमोगुणारहित चरणांजवळ निवास करण्यास तुम्ही पात्र नाही. सबब तुम्ही ताबडतोब येथून अत्यंत पापमय असुर योनीत जा. त्यांना शाप देतात जेव्हा ते वैकुंठातून खाली येऊ लागले तेव्हा ते कृपाळू महात्मे त्यांना म्हणाले, ठीक आहे, हा शाप 3 जन्म भोगून तुम्ही परत या वैकुंठात याल. तेव्हा तेच दोघेजण दितीचे पुत्र झाले. त्यांपैकी थोरल्याचे नाव हिरण्यकश्यपू होते आणि धाकट्याचे हिरण्याक्ष. दैत्य दानवांच्या समाजात हेच सर्वश्रेष्ठ होते. भगवान विष्णूंनी नृसिंहाचे रूप धारण करून हिरण्यकश्यपूला आणि पृथ्वीला समुद्रातून वर काढताना वराह अवतार धारण करून हिरण्याक्षाला ठार मारले. आपला पुत्र प्रल्हाद भगवतप्रेमी आहे म्हणून त्याला मारू इच्छिणाऱ्या हिरण्यकश्यपूने त्याला अतिशय यातना दिल्या. परंतु प्रल्हाद सर्वात्मा भगवंतांचा परमप्रिय, समदर्शी व अत्यंत शांत भक्त होता. भगवंतांच्या तेजाने युक्त असल्यामुळे पुष्कळ प्रयत्न करूनही हिरण्यकश्यपू त्याला मारू शकला नाही. नंतर हेच दोघे विश्रवा मुनी व केशिनी यांचे रावण व कुंभकर्ण नावाचे पुत्र झाले. ते त्रैलोक्याला पीडा देणारे होते. त्यावेळीसुद्धा भगवंतांनी त्यांना शापातून सोडवण्यासाठी रामरूपाने त्यांचा वध केला.
युधिष्ठिरा, मार्कंडेय मुनींच्या तोंडून तू भगवान श्रीरामांचे चरित्र ऐकशील. तेच दोघे या जन्मात तुझ्या मावशीचे क्षत्रिय पुत्र झाले. भगवान श्रीकृष्णांच्या चक्राच्या स्पर्शाने सर्व पापे नष्ट होऊन आता ते शापातून मुक्त झाले. तीव्र वैरभाव ठेवल्यामुळे ते सतत श्रीकृष्णांचेच चिंतन करीत असत. म्हणूनच ते भगवंतांना प्राप्त झाले आणि पुन्हा त्यांचे पार्षद होऊन त्यांच्याजवळ गेले. युधिष्ठिराने विचारले, भगवन, हिरण्यकश्यपूने आपल्या महात्मा असलेल्या पुत्र प्रल्हादाचा इतका द्वेष का केला? शिवाय प्रल्हाद भगवन्मय कसा झाला हेही मला सांगा. अध्याय 1 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ द्वितीयोध्यायः. हिरण्याक्षाच्या वधानंतर हिरण्यकश्यपूकडून माता व कुटुंबियांचे सांत्वन. नारद म्हणाले, युधिष्ठिरा, जेव्हा भगवंतांनी वराह अवतार धारण करून स्वतःच्या भावाला मारले तेव्हा हिरण्यकश्यपूचा रागाने जळफळाट झाला आणि तो शोकाने संतप्त झाला. तो क्रोधाने थरथर कापत दातोट चावून क्रोधाने जळजळीत झालेल्या डोळ्यांतील क्रोधाग्नीच्या धुराने धुरकट झालेल्या आकाशाकडे पाहत म्हणू लागला. त्यावेळी त्याच्या विक्राळ दाढा, आग ओकणारी उग्रदृष्टी आणि विस्फारलेल्या भुवया यामुळे त्याच्या तोंडाकडे बघवत नव्हते. भर सभेत त्रिशूळ हातात घेऊन तो द्विमूर्धा, त्रक्ष, शंभर, शतबाहू, हयग्रीव, नमुची, पाक, इलवल, विप्रचित्ती, पुलोमा, शकुन इत्यादींना संबोधित म्हणाला, हे दैत्य दानवांनो, तुम्ही सर्वजण माझे म्हणणे ऐका आणि त्यानंतर मी म्हणेन तसे तात्काळ करा. वेळ लावू नका. माझ्या क्षुद्र शत्रूंनी माझ्या परमप्रिय आणि हितैषी भावाला विष्णुकरवी मारवले आहे. तो समदृष्टी असला तरी मनधरणी करून देवांनी त्याला आपल्या बाजूला वळवले आहे. हा विष्णू मुळात शुद्ध तेजोरूप असूनही आता मायेने वराह इत्यादी रूपे धारण करू लागला आहे. त्याने आपला स्वभाव सोडला आहे. लहान मुलाप्रमाणे जो त्याची सेवा करील त्याच्या बाजूने तो झुकतो. त्याचे चित्त स्थिर नाही. आता मी माझ्या या त्रिशूळाने त्याचा गळा छाटून त्याच्या रक्ताच्या धारेने रक्तप्रिय असलेल्या माझ्या भावाचे तर्पण करीन. तेव्हाच माझ्या हृदयातील क्रोध शांत होईल. झाडाचे मूळ तोडल्यानंतर फांद्या आपोआप सुकतात, तसे तो मायावी शत्रू नष्ट झाल्यानंतर सर्व देव आपोआप निष्प्रभ होतील, कारण त्यांचे जीवन विष्णू हेच आहे. म्हणून तुम्ही आता पृथ्वीवर जा. तेथे ब्राह्मण आणि क्षत्रियांचे वर्चस्व आहे. तेथे जे लोक तपश्चर्या, यज्ञ, स्वाध्याय, व्रत आणि दानादी शुभकर्म करत असतील त्या सर्वांना मारून टाका. द्विजांची धर्मकर्मे हाच विष्णूचा आधार आहे, कारण यज्ञ आणि धर्मच त्याचे स्वरूप आहे. देव, ऋषी, पितर, सर्व प्राणी आणि धर्म यांचा तोच खरा आश्रय आहे. म्हणून जेथे जेथे ब्राह्मण, गायी, वेद आणि वर्णाश्रमांची धर्मेकर्मे असतील त्या त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्यांना जाळून टाका, उजाड करून टाका. तेव्हा दैत्यराज हिरण्यकश्यपूची आज्ञा शिरसावंद मानून ते युद्धप्रिय दैत्य जनतेचा नाश करू लागले. त्यांनी नगरे, गावे, गायींचे गोठे, बागबगीचे, शेते, विहार करण्याची ठिकाणे, ऋषींचे आश्रम, रत्नांच्या खाणी, शेतकऱ्यांच्या वस्त्या, डोंगराळ गावे, गवळ्यांच्या वस्त्या आणि नगरे जाळून टाकली. काहींनी खोदण्याच्या साहित्याने मोठमोठे पूल, किल्ले आणि नगरांचे दरवाजे तोडून फोडून टाकले, तर दुसऱ्यांनी कुऱ्हाडींनी फळे फुले आलेले वृक्ष तोडून टाकले. काही दैत्यांनी जळत्या कोलितांनी लोकांची घरे जाळली. अशा प्रकारे दैत्यराजाच्या सेवकांनी निरागस प्रजेला छळण्यास सुरुवात केली. त्यावेळी देव स्वर्ग सोडून लपून छपून पृथ्वीवर राहू लागले. युधिष्ठिरा, दुःखी हिरण्यकश्यपूने मृत भावाची अंत्येष्टी केल्यावर आपले पुतणे शकुनी, शंबर, धृष्ट, भूतसंतापन, वृक, कालनाभ, महानाभ, हरिश्मश्रू आणि उत्कच यांचे सांत्वन केले. हे राजा, त्यांची आई ऋषाभानू आणि आपली माता दिती
यांना मधुरवाणीने देशकालानुरूप समजवीत त्याने म्हटले. हिरण्यकश्यपू म्हणाला, हे माते, वहिनी आणि पुत्रांनो, वीर हिरण्याक्षासाठी तुम्ही शोक करू नका. शत्रूच्या समोर पराक्रम गाजवताना मृत्यू येणे हेच वीरांना गौरवास्पद वाटते. हे देवी, पाणपोईवर जमणाऱ्या लोकांप्रमाणे या जगातील प्राण्यांचे एकमेकांना भेटणे असते. आपल्या कर्मांनुसार जीव काही काळ एकमेकांना भेटतात आणि दूर जातात. खरे पाहू जाता आत्मा नित्य, अविनाशी, शुद्ध, सर्वव्यापी, सर्वज्ञ आणि देहापासून वेगळा आहे. तो आपल्या अविद्येनेच देह इत्यादी निर्माण करून सूक्ष्म शरीराचा स्वीकार करतो. जसे हलणाऱ्या पाण्याबरोबर त्यात प्रतिबिंबित झालेली झाडेसुद्धा हलतात असे वाटते आणि डोळे फिरवू लागलो की सगळी पृथ्वी फिरते आहे असे वाटते, त्याचप्रमाणे हे कल्याणी, विषयांमुळे मन भटकू लागले की निर्विकार आत्मा भटकतो असे वाटते. शरीराशी त्याचा संबंध नसला तरीसुद्धा संबंध असल्यासारखे वाटते. सर्व प्रकारे शरीरविरहित असणाऱ्या आत्म्याला शरीर समजणे हेच ते अज्ञान होय. यामुळेच प्रिय किंवा अप्रिय वस्तूंची भेट किंवा वियोग होतो. हे सारे कर्मांशी संबंध आल्यामुळे घडते. जन्म, मृत्यू, अनेक प्रकारचे शोक, अविवेक, चिंता आणि विवेकाची विस्मृती होणे या सर्वांचे कारण अज्ञान हेच आहे. याविषयी एक प्राचीन इतिहास सांगतात. तो इतिहास म्हणजे मेलेल्या मनुष्यांच्या संबंधितांशी यमराजाने केलेला संवाद होय. तुम्ही तो आता एकाग्र चित्ताने ऐका. उशीनर देशामध्ये सुयज्ञ नावाचा एक प्रसिद्ध राजा होऊन गेला. लढाईत शत्रूंनी त्याला मारले. त्यावेळी त्याचे भाऊबंद त्याच्या भोवताली बसले. त्याचे रत्नजडित कवच छिन्न विच्छिन्न झाले होते. अंगावरील अलंकार आणि माळा इतस्ततः विखुरल्या गेल्या होत्या. बाणांच्या मारांनी छाती फाटून गेली होती. तो मेला होता. त्याचे शरीर रक्ताने लडबडलेले होते. केस विस्कळीत झाले होते. डोळे बाहेर आले होते आणि क्रोधामुळे दातांनी ओठ दाबले गेले होते. कमळासारखे त्याचे मुख धुळीने माखले होते. युद्धामध्ये त्याचे शस्त्र आणि हात तुटले होते. आपले पती उशीनर नरेशांची दैववशात झालेली ही दशा पाहून राण्यांना अतिशय दुःख झाले. हे नाथ, आमचा घात झाला असे म्हणून त्या जोरजोराने छाती पिटून घेत आपल्या स्वामींच्या चरणांजवळ पडल्या. त्या जोरजोराने इतक्या रडू लागल्या की डोळ्यांतील अश्रू कुंकुममंडित स्तनावर पडून त्या लाल लाल रंगाच्या धारांनी त्यांच्या प्रियतमाचे पाय धुतले गेले. त्यांचे केस आणि अलंकार अस्ताव्यस्त विखुरले गेले. करुण स्वरात त्या विलाप करीत होत्या. ते ऐकून पाहणाऱ्या माणसांच्या मनात कालवाकालव होत होती. हाय हाय, विधाता किती क्रूर आहे. स्वामी, त्यानेच आज आपल्याला आमच्या डोळ्याआड केले. यापूर्वी आपण उशीनर देशातील प्रजेचे अन्नदाते होता. त्याच आपल्याला आज त्याने प्रजेला शोक देणारे केले. अहो महाराज, आपण आमच्यावर अतिशय प्रेम करून आम्ही केलेल्या लहानशा सेवेचे उपकार मानत होतात. अरे रे, आता आम्ही आपल्याशिवाय कशा राहू? आम्ही आपल्या चरणांच्या दासी आहोत. वीरवर, आपण जेथे चालला आहात तेथेच जाण्याची आम्हाला आज्ञा करा. आपल्या पतीच्या प्रेताला धरून त्या अशा प्रकारे विलाप करीत होत्या. ते प्रेत अग्निसंस्कारासाठी नेऊ देण्याची त्यांची इच्छा नव्हती. इतक्यात सूर्यास्त झाला. उशीनर राजाच्या सगळ्या सोयऱ्यांनी त्यावेळी जो विलाप केला ते ऐकून स्वतः यमराज तेथे बालकाच्या वेशात आले आणि त्यांना म्हणाले. यमराज म्हणाले, अहो, हे लोक माझ्यापेक्षा वडील असून आपल्या बरोबरीच्या लोकांचे मरण पाहतात, तरीसुद्धा हे असे मूर्ख कसे? अरे, हा मनुष्य जेथून आला तेथेच निघून गेला. या लोकांनाही एक दिवस तेथेच जावयाचे आहे. असे असता हे लोक विनाकारण इतका शोक का बरे करीत आहेत? आम्ही तर तुमच्यापेक्षा लाखपट चांगले, कारण आमचे आईवडील आम्हाला सोडून गेले. आमच्या शरीरात पुरेसे बळही नाही. लांडगे वगैरे हिंस्त्र पशु आम्हाला खातील याचीही आम्हाला काळजी वाटत नाही, कारण गर्भामध्ये ज्याने आमचे रक्षण केले तोच आमचे या जीवनात सुद्धा रक्षण करीत आहे. हे राण्यांनो, जो अविनाशी ईश्वर आपल्या लीलेने या जगाची उत्पत्ती, रक्षण आणि नाश करतो, त्या प्रभूचा हा एक केवळ खेळ आहे. या चराचर जगताला दंड किंवा बक्षीस देण्यास तोच समर्थ आहे. भाग्य अनुकूल असेल तर रस्त्यात पडलेली वस्तूसुद्धा जशीच्या तशीच पडून राहते, परंतु भाग्य प्रतिकूल असेल तर घरात ठेवलेली वस्तूसुद्धा हरवते. जीव कोणत्याही सहाऱ्याशिवाय दैवाच्या दयादृष्टीने जंगलातसुद्धा पुष्कळ दिवस जिवंत राहू शकतो, परंतु दैव विपरीत झाल्यावर घरात सुरक्षित असूनही तो मरतो. सर्व प्राण्यांचा मृत्यू
पूर्वजन्मातील कर्मानुसार त्या वेळीच होतो आणि जन्मसुद्धा तसाच होतो, परंतु आत्मा त्याच्या धर्मांना स्पर्श करीत नाही. असे मनुष्य आपल्या मातीचे घर आपल्याहून वेगळे समजतो. त्याचप्रमाणे हे पंचभूतात्मक शरीरसुद्धा आपल्याहून वेगळे असूनही मोहाने त्याला आपले समजतो. जसे बुडबुडे इत्यादी पाण्याचे विकार, घडा इत्यादी मातीचे विकार आणि अलंकार इत्यादी सोन्याचे विकार परमाणूंपासून तयार होतात, रूपांतरित होतात आणि नष्ट होऊन जातात, त्याचप्रमाणे या तिन्ही प्रकारच्या परमाणूंपासून बनलेले हे शरीरसुद्धा काळानुसार उत्पन्न होते, त्यात बदल होतो आणि ते नष्ट होते. जसे लाकडात व्यापून राहिलेला अग्नी त्यापेक्षा वेगळा असतो, जसे देहात असूनही वायूचा त्याच्याशी काहीही संबंध नसतो, जसे आकाश सगळीकडे व्याप्त असूनही कोणाच्या गुणदोषांनी लिप्त होत नाही, तसेच सर्व देहेंद्रियात राहणारा आणि त्यांचा आश्रय असलेला आत्मासुद्धा त्याहून वेगळा आणि निर्लिप्त आहे. मूर्खांनो, ज्याच्यासाठी तुम्ही शोक करीत आहात तो हा सुयज्ञ तर तुमच्यासमोर पडला आहे, पण यामध्ये जो ऐकणारा आणि बोलणारा होता तो मात्र कधी कोणाला दिसत नव्हता आणि आजही दिसत नाही. तर मग शोक कुणासाठी? जो मुख्य महाप्राण आहे तो सुद्धा बोलणारा किंवा ऐकणारा नाही. सर्व पदार्थांना देह आहे आणि इंद्रियांद्वारा पाहणारा जो आत्मा आहे तो शरीर आणि प्राण या दोहोंपासून वेगळा आहे. व्यापक असा तो आत्मा पंचमहाभूते, इंद्रिय आणि मनाने युक्त अशी श्रेष्ठ कनिष्ठ शरीरे ग्रहण करतो आणि आपल्या विवेकाच्या सामर्थ्याने सोडून देतो. वास्तविक पाहता तो या सर्वांपासून वेगळा आहे. जोपर्यंत तो लिंग शरीराने युक्त असतो तोपर्यंत कर्मांनी बांधलेला असतो आणि या बंधनामुळेच मायेने होणारे मोह आणि क्लेश त्याचा पिच्छा सोडत नाहीत. प्रकृतीचे गुण आणि त्यापासून बनलेल्या वस्तूंना खरे समजणे किंवा म्हणणे हा खोटाच दुराग्रह आहे. मनाने कल्पना केलेल्या किंवा स्वप्नात दिसणाऱ्या वस्तूंप्रमाणे इंद्रियांच्या द्वारे जे काही ग्रहण केले जाते ते सर्व खोटे आहे. म्हणून शरीर आणि आत्म्याचे तत्त्व जाणणारे पुरुष अनित्य शरीरासाठी शोक करीत नाहीत की नित्य आत्म्यासाठी. परंतु ज्ञान नसल्याकारणाने जे लोक शोक करतात त्यांचा स्वभाव बदलणे कठीण आहे. एका जंगलात एक पारधी राहत होता. तो पक्ष्यांचा काळ म्हणूनच जन्माला आला होता. तो ठिकठिकाणी जाळे लावून पक्ष्यांना पकडीत असे. तेथे त्याने चिमण्यांचे एक जोडपे फिरताना पाहिले. त्या पारध्याने त्यांपैकी मादीला अचानक भुलवले. ती दैववशात त्या जाळ्यात अडकली. मादीची अवस्था पाहून नराला अत्यंत दुःख झाले. तो बिचारा तिला सोडवू शकत नव्हता. तरी पण प्रेमामुळे तो त्या बिचारीसाठी विलाप करू लागला. तो म्हणाला, खरे तर विधाता सर्व काही करू शकतो, परंतु तो अतिशय निर्दय आहे. ही अभागी अशा माझ्यासाठी शोक करीत दीन होऊन तडफडत आहे. हिला नेऊन तो काय करणार? देवाने मला खुशाल न्यावे. हिच्याखेरीज मी माझे अपूर्ण, दीनवाणे आणि दुःखाने भरलेले विधुराचे जीवन घेऊन काय करू? माझ्या अभागी पिल्लांना अजून पंखही फुटलेले नाहीत. त्या मातृहीन पक्ष्यांचे पालन मी कसे करणार? अरे रे, घरट्यात ती आपल्या आईची वाट पाहत असतील. अशा तऱ्हेने तो पक्षी अत्यंत विलाप करू लागला. आपल्या सहचारिणीच्या वियोगाने तो अत्यंत व्याकुळ झाला होता. अश्रूमुळे त्याचा गळा दाटून आला. तेवढ्यात काळ्याच्या प्रेरणेने जवळच लपून बसलेल्या त्या पारध्याने त्या पक्षावर बाण सोडला आणि तोही मेला. मूर्ख राण्यांनो, तुम्हाला आपला मृत्यू दिसत नाही आणि याच्यासाठी मात्र रडता. 100 वर्षे जरी तुम्ही या प्रकारे शोकाने छाती बडवीत राहिलात तरी तुम्हाला तो पुन्हा मिळणार नाही. हिरण्यकश्यपू म्हणाला. त्या मुलाचे हे बोलणे ऐकून सर्वच जण स्तंभित झाले. त्याचे नातलग समजून चुकले की सर्व काही अनित्य आणि खोटे आहे. हे उपाख्यान ऐकून यमराज तेथेच अंतर्धान पावले. नातलगांनी सुद्धा सुयज्ञाचे अंत्यसंस्कार केले. म्हणून तुम्ही सुद्धा स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी शोक करू नका. या संसारात कोण आपला आणि कोण आपल्यापासून वेगळा आहे? अज्ञानामुळेच प्राण्यांचा हा आपला परका असा दुराग्रह असतो. नारद म्हणाले, दितीने आपल्या सुनेसह हिरण्यकश्यपूचे हे म्हणणे ऐकून त्याच क्षणी पुत्रशोकाचा त्याग केला आणि परमात्म्यामध्ये आपले चित्त लावले. अध्याय 2 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. सगळ्या गोष्टी मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय.
श्री वेदव्यास भगवान की जय, श्री शुक भगवान की जय, श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ तृतीयोध्यायः हिरण्यकश्यपूची तपश्चर्या आणि वरप्राप्ती. नारद म्हणाले, युधिष्ठिरा, हिरण्यकश्यपूने असा विचार केला की आपण अजिंक्य, अजर, अमर आणि जगाचा एकमेव सम्राट व्हावे, तसेच आपल्याला कोणी शत्रू असू नये. यासाठी तो मंदारचलाच्या एका दरीत जाऊन अत्यंत तीव्र तपश्चर्या करू लागला. हात उंचावून आकाशाकडे पाहत तो पायाच्या अंगठ्यावर जमिनीवर उभा राहिला. प्रलय काळातील सूर्यकिरणांप्रमाणे त्याच्या जटा चमकत होत्या. अशा रीतीने जेव्हा तो तपश्चर्येमध्ये व्यग्र झाला तेव्हा देव आपापल्या पदांवर पुन्हा आरूढ झाले. पुष्कळ दिवस तपश्चर्या केल्यानंतर त्याच्या तपश्चर्येची आग धुरासह त्याच्या डोक्यातून बाहेर पडू लागली. ती चारी बाजूंना पसरली आणि खाली वर तसेच आजूबाजूच्या लोकांना जाळू लागली. आगीच्या ज्वाळांनी नद्या आणि समुद्र उकळू लागले. द्वीप आणि पर्वतांसह पृथ्वी डळमळू लागली. ग्रह आणि तारे तुटून पडू लागले आणि दाही दिशांना जणू आग लागली. आगीच्या लोळांनी स्वर्गातील देव पोळू लागले. ते स्वर्गातून ब्रह्मलोकात गेले आणि ब्रह्मदेवांना प्रार्थना करू लागले, हे जगतपती देवाधिदेवा, हिरण्यकश्यपूच्या तपाच्या ज्वाळांनी आम्ही पोळू लागलो आहोत. आता आम्ही स्वर्गात राहू शकत नाही. हे अनंता, हे सर्वाध्यक्षा, आपणास योग्य वाटत असेल तर आपली सेवा करणाऱ्या जनतेचा नाश होण्याअगोदरच त्याला शांत करा. आपण सर्व काही जाणत आहात, तरीसुद्धा आम्ही आपल्याला निवेदन करीत आहोत. जो हेतू मनात ठेवून तो ही घोर तपश्चर्या करत आहे तो ऐका. त्याचा विचार असा आहे की जसे ब्रह्मदेव तपश्चर्या आणि योगाच्या प्रभावाने हे चराचर जग निर्माण करून सर्व लोकांच्या वर असलेल्या सत्यलोकात विराजमान झाले, त्याचप्रमाणे आपण सुद्धा उग्र तपश्चर्या आणि योगाच्या प्रभावाने तेच पद प्राप्त करून घ्यावे. कारण वेळ अमर्याद आहे आणि आत्मा नित्य आहे. म्हणून एका जन्मात नाही तर अनेक जन्मांत व युगात नाही तर अनेक युगात आपल्या तपश्चर्याच्या शक्तीने मी या जगाची वेगळीच रचना करीन. वैष्णव इत्यादी पदांमध्ये तरी अशी काय विशेषता आहे? कारण कल्पाच्या शेवटी त्यांनासुद्धा काळाच्या गर्तेत जावे लागते. अशा प्रकारचे त्याचे मनोगत आम्ही ऐकले आहे. असा हट्ट धरूनच तो घोर तपश्चर्या करीत आहे. आपण तिन्ही लोकांचे स्वामी आहात. आता आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे. हे जगतपते, आपले हे परमेष्ठ पद ब्राह्मण आणि गायींची वृद्धी, कल्याण, ऐश्वर्य, खुशाली आणि विजय यांसाठी आहे. युधिष्ठिरा, देवांनी जेव्हा भगवान ब्रह्मदेवांना असे निवेदन केले तेव्हा ते भृगू, दक्ष इत्यादी प्रजापतींसह हिरण्यकश्यपूच्या आश्रमात गेले. तेथे ते प्रथम त्याला पाहू शकले नाहीत, कारण वारूळ, गवत आणि बांबूच्या जाळ्या यांनी त्याचे शरीर झाकले गेले होते. मुंग्यांनी त्याची चरबी, त्वचा, मांस आणि रक्त चाटून खाल्ले होते. तो आपल्या तपश्चर्याच्या तेजाने लोकांना ढगांनी झाकोळलेल्या सूर्याप्रमाणे तापवित होता. त्याला पाहून ब्रह्मदेवसुद्धा आश्चर्यचकित झाले. हसत हसत ते त्याला म्हणाले. ब्रह्मदेव म्हणाले, वत्सा, उठ उठ, तुझे कल्याण असो. कश्यप नंदना, आता तुझी तपश्चर्या सिद्ध झाली आहे. मी तुला वर देण्यासाठी आलो आहे. तुला जे पाहिजे असेल ते निसंकोचपणे मागून घे. मी तुझ्या हृदयाचे अद्भुत सामर्थ्य पाहिले. अरे, कीटकांनी तुझा देह खाऊन टाकला आहे, तरीसुद्धा तुझे प्राण हाडांच्या साह्याने टिकून आहेत. अशी कठीण तपश्चर्या पूर्वीच्या कोणत्याही ऋषींनी केली नाही आणि यापुढेही कोणी करणार नाही. असा कोण बरे आहे की जो देवाची 100 वर्षे पाणी न पिता जिवंत राहू शकेल? हे दितीनंदना, तू केलेले हे काम धीर पुरुषांनासुद्धा करणे अशक्य आहे. तू या तपश्चर्येने मलाही वश करून घेतले आहेस. हे दैत्य शिरोमणी, यामुळे प्रसन्न होऊन तू जे काही मागशील ते मी तुला देईन. तू मरणारा आहेस तर मी अमर आहे, म्हणून तुला माझे झालेले दर्शन निष्फळ होणार नाही. नारद म्हणतात, असे म्हणून ब्रह्मदेवांनी मुंग्यांनी खाल्लेल्या त्याच्या शरीरावर आपल्या कमंडलूतील दिव्य आणि अमोघ प्रभावशाली पाणी शिंपडले. लाकडातून जशी आग वर यावी त्याप्रमाणे पाणी शिंपडताच तो बांबूजवळच्या वारुळातून उठून उभा राहिला. त्यावेळी त्याचे शरीर सर्व अवयवांनी परिपूर्ण आणि बलवान झाले होते. इंद्रियांमध्ये शक्ती आली होती आणि मन सचेत झाले होते. सर्व अंग वज्राप्रमाणे कठोर आणि तापलेल्या सोन्याप्रमाणे चमकदार झाले होते. तो नवयुवक होऊन उभा राहिला. आकाशात
हंसावर बसलेले ब्रह्मदेव आहेत असे त्याने पाहिले. त्यांना पाहून त्याला अतिशय आनंद झाला. त्याने त्यांना शिरसाष्टांग नमस्कार केला. नंतर हात जोडून नम्रतेने तो उभा राहिला आणि मोठ्या प्रेमाने आपल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत गदगद वाणीने तो स्तुती करू लागला. त्यावेळी त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते आणि सर्व शरीर आनंदाने पुलकित झाले होते. हिरण्यकश्यपू म्हणाला, कल्पाच्या शेवटी ही सारी सृष्टी कालनिर्मित घनदाट अंधाराने झाकून गेली होती. त्यावेळी स्वयंप्रकाश स्वरूप असलेले आपण आपल्या तेजाने पुन्हा हिला प्रकट केले. आपणच आपल्या त्रिगुणमय रूपाने हिची निर्मिती, रक्षण आणि संहार करता. आपण रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुणाचे आश्रय आहात. आपणच सगळ्यांच्या पलीकडचे आणि श्रेष्ठ आहात. आपल्याला मी नमस्कार करतो. आपणच जगाचे मूळ कारण आहात. ज्ञान आणि विज्ञान आपली मूर्ती आहे. प्राण, इंद्रिये, मन आणि बुद्धी या कार्यरूपात आपण स्वतःला प्रगट केले आहे. आपणच मुख्य प्राण सूत्रात्म्याच्या रूपाने चराचर जगाला आपल्या नियंत्रणामध्ये ठेवता. आपणच प्रजेचे रक्षणकर्तेही आहात. चित्त, चेतना, मन आणि इंद्रियांचे स्वामी आपणच आहात. पंचमहाभूते, शब्दादी विषय आणि त्यांच्या संस्काराचे निर्मातेसुद्धा महत्त्वाच्या रूपाने आपणच आहात. जो वेद होता अर्ध्वयू, ब्रह्मा आणि उद्गाता या ऋत्विजांनी होणाऱ्या यज्ञाचे प्रतिपादन करतो ते आपलेच शरीर आहे. त्यांच्याचद्वारा अग्निष्टोम इत्यादी 7 यज्ञांचा आपण विस्तार करता. आपणच सर्व प्राण्यांचे आत्मा आहात. कारण आपण अनादी, अनंत, अपार, सर्वज्ञ आणि अंतर्यामी आहात. आपणच काल आहात. प्रत्येक क्षणी आपण सावध राहून आपले क्षण, लव इत्यादी विभागांच्या द्वारा लोकांचे आयुष्य क्षीण करीत असता. असे असूनही आपण निर्विकार आहात. कारण आपण ज्ञानस्वरूप परमेश्वर, अजन्मा, महान आणि सर्व जीवांना जीवन देणारे अंतरात्मा आहात. प्रभो, कार्य, कारण, चलती फिरती किंवा स्थिर अशी कोणतीच वस्तू नाही की जी आपल्याहून वेगळी आहे. सर्व विद्या आणि कला आपले शरीर आहेत. आपण त्रिगुण मायेच्या पलीकडील स्वतःच ब्रह्म आहात. हे सुवर्णमय ब्रह्मांड आपल्या उदरात आहे. आपण याला आपल्यातूनच प्रकट करता. प्रभो, हे दिसत असलेले ब्रह्मांड आपले स्थूल शरीर आहे. यामार्फत आपण इंद्रिये, प्राण आणि मन यांच्या विषयांचा उपभोग घेता. परंतु त्यावेळीसुद्धा आपण आपले परम ऐश्वर्यमय असलेल्या स्वरूपातच स्थित आहात. खरे पाहू जाता आपण पुराण पुरुष, स्थूल सूक्ष्माच्या पलीकडील ब्रह्मस्वरूपच आहात. आपण आपल्या अनंत आणि अव्यक्त स्वरूपाने सर्व जग व्यापले आहे. चेतन आणि अचेतन या दोन्हीही आपल्या शक्ती आहेत. भगवन, मी आपल्याला नमस्कार करीत आहे. प्रभो, वर देणाऱ्यांमध्ये आपण सर्वश्रेष्ठ आहात. आपण मला जर इष्टवर देणार असाल तर तुम्ही उत्पन्न केलेल्या किंवा त्याहूनही इतर प्राण्यांपासून मला मृत्यू येऊ नये. मग ते मनुष्य असोत की पशु, देव, दानव किंवा मोठे नाग असोत, प्राणयुक्त असोत की प्राणरहित असोत, तसेच आत किंवा बाहेर, दिवसा किंवा रात्री, जमिनीवर किंवा आकाशात कोणत्याही शस्त्रांनी मला मृत्यू येऊ नये. युद्धात माझ्याशी सामना करणारा कोणी नसावा. मी सर्व प्राण्यांचा अधिपती असावा. इंद्रादी सर्व लोकपालांमध्ये जसा आपला महिमा आहे तसाच माझाही असावा. तपस्वी आणि योगी लोकांना जे कायमचे ऐश्वर्य प्राप्त होते तेच मलाही द्यावे. अध्याय 3 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. अजून त्यांनी हे सांगितलं ते ऐकून घेतलंय त्यांनी. उद्या काही हे बाबू ते. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ चतुर्थोध्याय. हिरण्यकश्यपूचे अत्याचार आणि प्रल्हादाच्या गुणांचे वर्णन. नारद म्हणतात, हिरण्यकश्यपूने जेव्हा ब्रह्मदेवांना अशा प्रकारचे अत्यंत दुर्लभ वर मागितले तेव्हा त्यांनी त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाल्याकारणाने त्याला ते वर दिले. ब्रह्मदेव म्हणाले, बाबा रे, तू मला जे वर मागत आहेस ते जीवांना अत्यंत दुर्लभ आहेत. परंतु दुर्लभ असूनही मी तुला ते सर्व वर देत आहे. ज्यांचे वरदान कधी खोटे ठरत नाही ते समर्थ भगवान हिरण्यकश्यपूने पूजा केल्यावर प्रजापतींनी केलेली स्तुती ऐकून आपल्या लोकात निघून गेले.
ब्रह्मदेवांकडून वर प्राप्त करून घेतल्यानंतर सुवर्णाप्रमाणे कांतिमान शरीर असलेला तो दैत्य भावाच्या हत्येची आठवण होऊन भगवंतांचा द्वेष करू लागला. त्या महादैत्याने सर्व दिशा, तिन्ही लोक तसेच देव, असुर, राजे, गंधर्व, गरुड, सर्प, सिद्ध, चारण, विद्याधर, ऋषी, पितरांचे अधिपती, मनु, यक्ष, राक्षस, पिशाच्चराज, प्रेत, भूतपती तसेच सर्व प्राण्यांच्या राजांना जिंकून आपल्याला वश करून घेतले. एवढेच नव्हे तर त्या विश्वविजयी दैत्याने लोकपालांची शक्ती आणि ठिकाणेसुद्धा हिसकावून घेतली. आता तो नंदनवनादी दिव्य उद्यानांच्या सौंदर्याने युक्त अशा स्वर्गात स्वतः विश्वकर्माने तयार केलेल्या इंद्राच्या भवनात राहू लागला. तिन्ही लोकांचे सौंदर्य मूर्तिमान होऊन त्या भवनात निवास करीत होते. तसेच सर्व प्रकारच्या संपत्तींनी ते संपन्न होते. त्या महालात पोवळ्यांच्या पायऱ्या, पाचूच्या फरशा, स्फटिकाच्या भिंती, वैडूर्य मण्याचे खांब आणि माणिकांची आसने होती. तेथील छते रंगीबेरंगी होती. तसेच दुधाप्रमाणे शुभ्र बिछाने व त्यांच्यावर मोत्यांच्या झालरी लावल्या होत्या. सर्वांग सुंदर अप्सरा आपल्या नुपुरांचा रुणझुण आवाज करीत रत्नमय जमिनीवर इकडे तिकडे फिरत होत्या आणि काही जणी त्यात आपली सुंदर मुखे पाहत होत्या. त्या इंद्राच्या महालामध्ये अतिशय बलवान आणि अभिमानी हिरण्यकश्यपू सर्व लोकांना जिंकून सर्वांचा एकछत्री सम्राट होऊन विहार करू लागला. त्याचे शासन एवढे कठोर होते की देव दानवसुद्धा त्याला भिवून त्याच्या चरणांना वंदन करीत असत. युधिष्ठिरा उग्रगंध असलेली मदिरा पिऊन तो उन्मत्तपणे राहत असे. त्याचे डोळे लाल भडक आणि भेसूर असत. त्यावेळी तो तपश्चर्या, योग, शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य यांचे भांडारच होता. ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव यांचे खेरीज सर्व देव आपापल्या हातात भेटवस्तू घेऊन त्याच्या सेवेत उपस्थित असत. युधिष्ठिरा जेव्हा तो आपल्या सामर्थ्यावर इंद्रासनावर बसला तेव्हा विश्वावसू, तुंबरू तसेच आम्ही सर्वजण त्याच्यासमोर गायन करीत असू. त्याचप्रमाणे गंधर्व, सिद्ध, ऋषीगण, विद्याधर आणि अप्सरा वारंवार त्याची स्तुती करत असत. वर्णाश्रम धर्माचे पालन करणारे पुरुष पुष्कळ दक्षिणा देऊन जे यज्ञ करीत त्यांच्या यज्ञातील आहुती तो आपल्या सामर्थ्याने हिसकावून घेत असे. पृथ्वीच्या 7ही द्वीपांवर त्याचे राज्य होते. नांगरणी न करताच जमिनीतून धान्य येत असे. त्याला पाहिजे असेल ते अंतरिक्षातनं मिळत असे. त्याचप्रमाणे त्याच्या बाबतीत आकाश अनेक आश्चर्यकारक वस्तूंची खाण असे. खारे पाणी, मदिरा, तूप, मध, दही, दूध आणि गोड्या पाण्याचे समुद्रसुद्धा आपल्या पत्न्या ज्या नद्या त्यांच्या लाटातून रत्नांच्या राशी त्याच्याकडे पोहोचवीत असत. पर्वत आपल्या दऱ्यात क्रीडांगणे उपलब्ध करून देत आणि झाडे सर्व ऋतूंमध्ये फुले फळे देत असत. सर्व लोकपालांचे वेगवेगळे गुण तो एकटाच धारण करीत होता. अशा प्रकारे दिग्विजयी आणि एकछत्री सम्राट होऊन तो आपल्या प्रिय असणाऱ्या विषयांचा स्वच्छंदपणे उपभोग घेऊ लागला. परंतु इतके वेश्य सेवन करूनही इंद्रियांवर संयम नसल्यामुळे त्याची तृप्ती होऊ शकली नाही. ज्याला सनकादिकांनी शाप दिला होता तोच भगवंतांचा हा पार्षद ऐश्वर्याच्या मदाने उन्मत्त होऊन घमेंडीत शास्त्रमर्यादांचे उल्लंघन करू लागला होता. त्याच्या जीवनाचा खूपसा वेळ अशा प्रकारे पाहता पाहता निघून गेला. त्याच्या कठोर शासनाने सर्व लोक आणि लोकपाल भयभीत झाले. त्यांना जेव्हा दुसरीकडे कुठेही आश्रय मिळाला नाही तेव्हा ते भगवंतांना शरण गेले, जेथे सर्वात्मा जगदीश्वर श्रीहरी निवास करतात आणि जे प्राप्त केल्यानंतर तेथून शांत आणि निर्मल संन्यासी महात्मे परत येत नाहीत, त्या भगवंताच्या परमधामाला आम्ही नमस्कार करतो. अशा भावनेने आपल्या इंद्रियांचा संयम आणि मन एकाग्र करून त्यांनी वायू भक्षण करून झोप सोडून निर्मल हृदयाने भगवंताची आराधना सुरू केली. तेव्हा मेघाप्रमाणे गंभीर आकाशवाणी त्यांना ऐकू आली. त्या आवाजाने सर्व दिशा दुमदुमल्या. साधूंना अभय देणारी ती वाणी होती. श्रेष्ठ देवांनो, भिवू नका, तुम्हा सर्वांचे कल्याण असो, कारण प्राण्यांना माझ्या दर्शनानेच परम कल्याणाची प्राप्ती होते. या नीच दैत्याच्या दुष्टतेची मला पहिल्यापासूनच कल्पना आहे. मी ती नाहीशी करेन. योग्य वेळ येण्याची वाट पहा. कोणताही प्राणी जेव्हा देवता, वेद, गाय, ब्राह्मण, साधू, धर्म आणि मी यांचा द्वेष करू लागतो तेव्हा लवकरच त्याचा नाश होतो.
तेव्हा हा आपल्या वैरहीन शांत आणि महात्मा पुरुष प्रल्हादाचा द्वेष करील, तेव्हा वरामुळे शक्तिसंपन्न झाला असला तरी याला मी अवश्य मारीन. नारद म्हणाले, लोकगुरु भगवंतांनी जेव्हा देवांना असे आश्वासन दिले तेव्हा ते त्यांना प्रणाम करून परत फिरले. त्यांचा सर्व उद्वेग नाहीसा झाला आणि आता हिरण्यकश्यपू मारला गेला असेच त्यांना वाटले. दैत्यराज हिरण्यकश्यपूला अत्यंत अद्भुत असे 4 पुत्र होते. त्यांपैकी प्रल्हाद हा सर्वात धाकटा, परंतु गुणांच्या बाबतीत सर्वात श्रेष्ठ आणि संतसेवक होता. तो ब्राह्मण भक्त, सदाचरणी, सत्यप्रतिज्ञ व जितेंद्रिय होता. शिवाय सर्व प्राण्यांच्या बरोबर तो स्वतःसारखेच वर्तन करी आणि सर्वांचा एकमात्र प्रिय असा हितैषी होता. तो श्रेष्ठांपुढे सेवकाप्रमाणे नतमस्तक होत असे. गरिबांच्यावर पित्याप्रमाणे स्नेह करी. जे बरोबरीचे होते त्यांच्यावर भावाप्रमाणे प्रेम करी आणि गुरुजनांबद्दल भगवत भाव ठेवीत असे. विद्या, धन, ऐश्वर्य, सौंदर्य आणि कुलीनता यांनी संपन्न असूनही गर्व आणि उद्धटपणा त्याला शिवला नाही. संकटाच्या वेळी तो घाबरत नसे. इहलोक परलोक यातील विषयांना तो मिथ्या समजित असे. म्हणून त्याच्या मनामध्ये कोणत्याही वस्तूबद्दल लालसा नव्हती. इंद्रिये, प्राण, शरीर आणि मन त्याच्या ताब्यात होते. त्याच्या चित्तामध्ये कोणतीही इच्छा उत्पन्न होत नसे. जन्माने असुर असूनही आसुरी दोषांचा त्याच्यामध्ये लवलेशही नव्हता. हे राजा, जसे भगवंतांचे गुण अनंत आहेत तसेच प्रल्हादामध्ये होते. महात्मे लोक नेहमी त्यांचे वर्णन करून अनुकरण करीत असले तरीसुद्धा ते अजूनही संपलेले नाहीत. युधिष्ठिरा देव आणि शत्रू असूनही भक्तांची चरित्रे ऐकण्यासाठी जेव्हा त्यांची सभा भरते तेव्हा ते दुसऱ्या भक्तांना प्रल्हादाची उपमा देतात. मग आपल्यासारखे भगवत भक्त त्याचा आदर करतील यात काय आश्चर्य. त्याच्या मोठेपणाचे वर्णन करण्यासाठी अगणित गुण सांगणे ऐकण्याची आवश्यकता नाही. भगवान श्रीकृष्णाच्या ठायी त्याचे स्वाभाविक प्रेम आहे. एवढा एकच गुण त्याचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे. खेळणे बागडणे सोडून प्रल्हाद लहानपणीच भगवंतांच्या ध्यानामध्ये वेड्याप्रमाणे तन्मय होऊन जात असे. श्रीकृष्ण रूप ग्रहाची बाधा झाल्यामुळे त्याला जगाविषयी काहीच शुद्ध नसे. भगवंतांनी आपल्याला मिठीत घेतले आहे असे वाटत असल्यामुळे त्याला झोपणे, बसणे, खाणे, पिणे, चालणे, फिरणे आणि बोलणे या गोष्टी आपण करतो असे वाटत नसे. कधीकधी भगवान मला सोडून गेले या भावनेने त्याचे हृदय व्याकुळ होऊन तो रडू लागे. कधी मनोमन त्यांना आपल्यासमोर पाहून आनंदाच्या उद्रेकाने तो खदाखदा हसू लागे, तर कधी त्या आनंदात मोठ्याने गाऊ लागे. तो कधी उत्साहाने ओरडत असे, कधी लोकलज्जा न बाळगता नाचत असे, कधी त्यांच्या लीलांमध्ये तल्लीन होऊन स्वतःची आठवण विसरून त्या लीलांचे अनुकरण करी, कधी भगवंतांच्या कोमल स्पर्शाचा अनुभव येऊन आनंदात मग्न होऊन शांतपणे बसून राहील. त्यावेळी त्याचा रोमनरोम पुलकित होईल. निश्चल प्रेम आणि आनंदाश्रू यांनी त्याचे अर्धोन्मिलित डोळे डबडबलेले असत. भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमलांची ही भक्ती निस्संग भगवतप्रेमी महात्म्यांच्या संगतीने व सेवेने प्राप्त होते. यामुळे तो स्वतः तर परमानंदात मग्न राहीच, पण ज्या बिचाऱ्यांचे मन कुसंगतीमुळे अत्यंत हीनदीन झालेले असे त्यांनासुद्धा तो वारंवार शांतीचा लाभ करून देत असे. युधिष्ठिरा प्रल्हाद भगवंतांचा परमभक्त, परम भाग्यवान आणि महात्मा होता. हिरण्यकश्यपू मात्र अशा पुत्राचा द्वेष करू लागला. युधिष्ठिराने विचारले, हे नामस्मरण व्रत घेतलेल्या देवर्षे, आम्ही आत्ता जाणून घेऊ इच्छितो की पिता असूनही हिरण्यकश्यपूने अशा शुद्ध हृदय महात्मा पुत्राशी द्रोह का केला. पुत्रांवर प्रेम करणारे वडील मुलगा जर मनाविरुद्ध वागला तर त्याला सुधारण्यासाठी ते रागवतात, पण शत्रूप्रमाणे ते वैर तर करीत नाहीत ना. असे असता मनाप्रमाणे वागणाऱ्या शुद्ध हृदय आणि गुरुजनांबद्दल भगवत भाव ठेवणाऱ्या पुत्रांचा कोणी द्वेष कसा करील. नारद महोदय, पित्याने द्वेषाने पुत्राला मारण्याची इच्छा का केली, हे आमचे कुतूहल आपण शांत करा. अध्याय 4 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.